आज आपण सुरमई या माशाची करी कशी करणार आहे हे बघणार आहोत। चला आता रेसिपीकडे वळूया। कांदा लसूण मसाला, मीठ, धनिया पावडर, गोडा मसाला, मिरची पावडर, हळद, उभा चिरलेला कांदा, बारीक कोथिंबीर, टोमॅटो आणि सुक्का खोबऱ्याचा आपण एवढाच तुकडा घेतलेला आहे। आपण ही 1 किलो सुरमई घेतलेली आहे आणि ती व्यवस्थित स्वच्छ 3 ते 4 गरम पाण्याने धुवून घेतली आहे। आता आपण ह्या लोखंडाच्या कढईमध्ये एक कांदा टाकून घेऊया उभा चिरलेला आणि तो 2 मिनिटं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे। एकच चिक्का तेलाचा टाकायचा आहे। कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। कांदा आपला आता ब्राऊन झालेला आहे बऱ्यापैकी। आता आपण त्यामध्ये टोमॅटो टाकून घेणार आहे लगेच। आणि टोमॅटो परतत आहे तोपर्यंतच आपण त्यामध्ये थोडंसं सुक्कं खोबरं जे घेतलं होतं ते पण परतून घेणार आहे त्यावेळी, कारण की खोबरं लगेच परतलं जातं। आपण व्यवस्थित परतून घेतलेले आता हे थंड करून मिक्सरमध्ये वाटून घेऊया। मिक्सरमध्ये टाकून घेतलेले आता आपण त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेऊया आणि आता आपण ह्याची मिक्सरला एक पेस्ट करून घेऊया। अशा प्रकारे आता आपण ह्याची मिक्सरला एक पेस्ट करून घेतली आहे। आता आपण पातेल्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेऊया। एक वाटण टाकणार आहे। आता आपण ह्यामध्ये कांदा लसूण मसाला टाकणार आहे 1 चमचा। तो तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। त्यानंतर पाऊण चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गोडा मसाला आणि 1 चमचा धनिया पावडर आणि चवीपुरतं मीठ। आता हे सगळे मसाले आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। आपल्या मसाल्याला एकदम व्यवस्थित तेल सुटलेलं आहे। त्यामध्ये आता काय करायचं, आपण पाणी ॲड करायचे। जे आपण मसाल्यामध्ये मिक्सरच्या भांड्यात वाटून घेतलं होतं तेच पाणी आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे। पातळ करणार आहे कारण की नंतर ते मासे शिजेपर्यंत 10 मिनिटं त्यामध्ये ते परत व्यवस्थित पाणी ॲड होत असते। अशा प्रकारे आता आपण हे पातळ रस्सा घ्यायचा आहे। ह्याला एक उकळी येऊ द्यायची। आता हे पहा, आता आपलं कालवण व्यवस्थित उकळलेला आहे रस्सा। आता आपण त्यामध्ये काय करू, हे फिशचे तुकडे टाकून घेऊया। नेहमी लक्षात ठेवायचं, फिशचे तुकडे आहेत ना, जे मुंडीचा भाग असतो तो तुम्ही रस्स्यामध्ये टाका। त्याने काय होतं, रस्सा खूप टेस्टी लागतो। आपण ह्यामध्ये माशाचे तुकडे टाकलेले आहेत। आता आपण हे पूर्ण 10 ते 15 मिनिटं व्यवस्थित उकळून घेऊया, म्हणजे काय होईल, मासा पण आतमध्ये व्यवस्थित शिजला जाईल। हे पहा, आता अशा प्रकारे आपली भाजी खाण्यासाठी तयार झाली आहे। आता आपण ही काढून सर्व करून घेऊया। अशा प्रकारे आपली सुरमई माशाची करी खाण्यासाठी तयार आहे। ह्याबरोबर मी इंद्रायणी राईस घेतलेला आहे, लिंबू आणि चपाती घेतलेली आहे मी आता। तर तुम्ही ह्याबरोबर तांदळाची भाकरी सुद्धा खाऊ शकता।